काय म्हणालात तुम्ही? घरात डस्टबिन नको? अगं बाई, ती तर प्रत्येक घरात असते वहिनी. काय म्हणालात? डस्टबिन म्हणजे सासू सासरे? जिभेला हाड आहे का तुमच्या? असं कसं म्हणता हो तुम्ही? हा, उद्या तुमच्या मुलाकडच्या लोकांनी सांगितलं घरात सासू नको तर कुठे जाल तुम्ही तोंड घेऊन? नणंद पण नको? माणसात का कोणा तुम्ही? वहिनी एक मिनिट. मी काय म्हणते, आता जरा फोन ठेवा. नाही, मला एक पार्टी येणार आहे भेटायला. नंतर बोलू आपण. हा, नंतर बोलू आपण. नाही बाई, सासू आणि नणंद नको. हा, म्हणजे हिला उद्या आई बहिणी आहे की नाही? नमस्कार. हा, मच्छी आत्या तुम्ही का? मच्छी नाही हो, मच्छी आत्या मच्छी. ते लग्न जुळवतात ते तुम्हीच काय? हो, मीच. तुम्ही कोल्हापूरून आलात का? बघितलं का नाही? हा, कोल्हापूरचं पाणी बघतात त्याने ओळखलं आहे का नाही? अहो, पाणी कसलं? रस्ता असते तो. म्हणजे रस्ता पेल्यानंतर नाका डोळ्यातून पाणी येतं ना, ते पाणी. किती गोड बोलता हो तुम्ही बाई. तुमची मुलगी आहे का लग्नाची? नाही, मुलगी नाही, मला लग्न करायचं. मी कोण आहे मग? हा, ही मुलगी. ते जरा विसरतात थोडं. नक्षत्रासारखी पोरगी आहे आमची. दिसतच आहे ते. बर, काय अपेक्षा आहे तुमच्या? म्हणजे कसा मुलगा हवाय साधारण? आता एक मुलगी बस, आता मुलगा कशाला? अहो, आपल्या पोरीला कसा पोरगा पाहिजे असं म्हणताय ते? काय म्हणताय तुम्ही? म्हणजे बघा, असा तांबडा पांढरा रस्सा खाणारा आणि आमच्या मुलीला शोभल असा. आणि ते पुण्याकडचे काय म्हणतात त्या बाजू म्हणला, काय का ते? गोंडे तसा नको. हा, असं दागिने सोनं एकदम चकाचक. हे पुणेरी म्हणजे गुळमट. एक मिनिट, पुण्याबद्दल काय बोलताय तुम्ही? एक मिनिट, तुम्ही काय करताय इथे? आणि तुम्ही काय करता इथं? ते महत्वाचं नाहीये, तुम्ही काय करताय ते सांगा. मी आधी प्रश्न केलाय. महत्वाचं आहे, तुम्ही काय करता इथं? तुम्ही सोबत आलात का? ओळखता का? म्हणजे आमची फार जुनी ओळख आहे. सोबत कसले? आम्ही विरोधात आहोत. हो, मी पण यांच्या विरोधात आहे. अगं बाई, तुम्ही कोण? काल मी फोन नव्हता का केला? माझ्या मुलाचं लग्न जमवायचं, खास पुण्याहून आले मी इथे. अगं बाई, कसं ग बाई, माझं डोकं विसरलेच मी. बघ बाई, म्हणजे एक पुणे एक कोल्हापूर, अलभ्य लाभ म्हणायचा. तुम्ही कोल्हापूर आणि पुणे असं नातं जोडू नका. आम्हाला पुण्याचा पोरगा नकोच आहे. हा, तो आमची ना शाळा करील. शाळा करील? काय भाषा आहे, जरा स्पष्ट शुद्ध बोला. आमचे हे जर इथे असते ना तर या दोघांची शाळा घेतली असती. मला तर वाटतं या दोघांना ना शिशु वर्गाची शिकवणी लावायला हवी. आमचा नाद करायचा नाही सांगून ठेवतो. आमचा कोल्हापुरी शिवराळ उर्मटपाला ऐकला असतं ना तुम्ही, तर तुम्हाला शिशूच्या वर्गात जाऊन बसावं लागलं असतं. आपली अगदी पुण्याई असल्यासारखी ती बाई भेटली आपल्याला. जाताना बरेच खुश दिसत होते. मी मारायला सगळ्या तापातीला पचलेलं दिसतंय. ललिता, आणि असं करणं धोकादायक आहे. एक तर इंद्रनीलचं लग्न झालंय, त्यामुळे दुसरं लग्न करणं हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. शिवाय तोही या लग्नाला तयार होईल की नाही हाही प्रश्न आहेच. होईल, तयार होईल, मी तयार करीन त्यात. आणि माझ्या शब्दाबाहेर काही तू जाणार नाही. लोक काय म्हणतील? खड्ड्यात गेली लोक. सत्य आहे, तिचंच आहे. हॅलो, हा ललिताबाई. अहो, तुमच्या इंद्रनील साठी माझ्याकडे खूप चांगलं स्थळ आलंय. अहो, ते सांगण्यासाठीच फोन केला होता मी तुम्हाला. अगं बाई, हो का? पण मुलगी आमच्या घराण्याला आणि इंद्रनीलला साजेशी आहे ना? हो, अगदी तशीच आहे, काळजी करू नका. तुम्ही जे वर्णन केलं होतं तशीच मुलगी आहे. वाटल्यास मी एक काम करते, मी फोनवर तुम्हाला फोटोज फॉरवर्ड करते, बघून घ्या ना. ललिताबाई, मी ना थोडीशी घाईते. पुढच्या गोष्टी करण्यासाठी नंतर फोन केला तर चालेल का? हो, नक्की. बरं, ठेवते फोन. बाय. ओके, बाय. नशीब जोरावर असताना की सगळ्या गोष्टी छान जुळून येतात. काय झालं?
आता स्वानंदी काही पुन्हा या घरात येत नाही. तशी सोय झालेलीच आहे. मला हवेत, मला हवेत, मला हवेत. पाय आपल्याला काय झालं असं? मला नवीन ड्रेस हवेत. अगं मग त्याच्यासाठी घोषणा कशाला द्यायला पाहिजे? गप्प बस आणि आई तू मध्ये पडू नको. तू रेडिओ बघ. गप्प गप्प तू हे ऐक. बघ ना, बाबांना मला 65% मिळालं ते आवडलं नाहीये म्हणून ते मला ड्रेस नाही घेऊन देते. आता तूच मला ड्रेस दे. तुला असं म्हणाला का तो? म्हणायला कशाला हवंय? त्यांना नाहीच आवडलाय माझा रिझल्ट. हो नाहीच आवडलेला. त्याला एकदा विचार ना, त्याला 10वीला किती टक्के मार्क पडले होते ते. बस बस आता बस. दादा काय चाललंय? तू डोक्यावर चढवून ठेवतोस तिला. तुला आवडले का 65%? ते आवडले तसं नाही, मग वरच्या वर्गात जाण्यासाठी जास्त मार्क पाडायला पाहिजे. पण ज्यांना जास्त मार्क पडतात ते हुशार आणि बाकीचे सगळे ढ असं अजिबात नसतं. म्हणजे काका तू तिला नवीन ड्रेस घेऊन देणार आहेस? हो. मला तर 80च्या वर होते, मला नव्हते मिळाले नवीन ड्रेस. कारण तुझ्या बापाच्या 2 ताया होत्या घरात. तू त्यांचे ड्रेस घालायची सालटून पालटून. माझ्या बापाचा कोण आहे इथे? अगं मग ये ना बापा. सायली काय ग सायली, हा जुईली लहान आहे म्हणून तिला वाटेल तसं बोलून घेता हो ग. हेच तर दुःख आहे ना माझं. 2 मुलींचा बाप झालोय मी, तरी तू आणि दादा मला लहानच समजताय ना अजून. काय रे काका काय झालं? काय माझं दुःख आहे नेहमीच. हे हिचं काय चाललंय? 65% मिळाले तरी काय चाललंय तुझं? आनंदी तूच सांग, आपल्या घरात जुईलीचे जेवढे लाड होतात तेवढे माझे होतात का? नाही ना. मी तर स्वानंदी ताईची सुद्धा लाडकी आहे. आणि आता तीच सांगेल काकाला आणि बाबांना. अगं तुमचा पोरींचा झिम्मा आणि या हेमंताचा खो खो संपला असेल तर नक्की काय करायचं ते ठरवायचं का? अरे पण नक्की झालंय काय? आता तूच सांग. मी आता कॉलेजमध्ये जाणार तर माझ्याकडे नवीन ड्रेस हवेत की नको? हो, मला 3 नवीन ड्रेस हवेत. आणि आता तूच सांग काकाला आणि बाबांना. 3 ड्रेस? जुईला गरज असेल तरच खरेदी करायची, उगाच पैशांची उधळपट्टी नको. आणि काय ग, ऑलरेडी कपाटात एवढे कपडे, त्याचं काय? मग म्हणजे नाही मिळणार ना हिला नवीन ड्रेस? नाही मिळणार असं नाही. 10वीचा रिझल्ट लागलाय, तिला गिफ्ट द्यायला नको का? पण 3 ड्रेस नाही, 2च ड्रेस. बघा आहे की नाही माझी स्वानंदी हुशार. काढला ना सुवर्ण मध्य. एक मिनिट. हा काही सुवर्ण मध्य वगैरे नाहीये बरं का. 3 ड्रेसचा सुवर्ण मध्य म्हणजे 3 ड्रेस. मला चाल तिला 2 ड्रेस, पण तू देणार ना मला? अरे हो, मग मी पण तुला एक गिफ्ट देणार. पण मला नकोय गिफ्ट. ताई, मी तुला असं गिफ्ट देईन ना की तू त्याला नाही म्हणूच शकणार नाहीस. चला झालं ना आता तुझ्या मनासारखं जास्वंदी. मी जुईली आहे बाबा, ती सायली आहे आणि ती स्वानंदी आहे. मनासारखं झालं ना. पण आता मग गप्प बस जरा. काय ग जास्वंदी? सांगितलं ना तुला, इंद्रनील आहे इथेच कुठेतरी. बघितलंस ना? जाऊन विचारतो काय तमाशा चाललाय. ते बाई मूर्खपणा करू नको. आपल्या हातात हे शॉपिंगचं सामान आहे. त्याने विचारलं तर काय उत्तर देशील?